नमस्कार. आपल्या इथे गरजवाडीमध्ये बस स्टँडच्या एकदम शेजारी आपल्या इथे बाईक, कार सर्व प्रकारचे रेंटल भेटतं. हॉस्टेल आहे आपलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अलिबागच्या व्लॉगमध्ये. तर मी आज अलिबाग फिरणार आहे आणि तुम्हाला सुद्धा गाईड करणार आहे. तर आता मी आहे कॉटेज सिस्टमच्या येथे. तर पूर्ण अलिबागमध्ये एकाच जागी कॉटेज सिस्टम आहे. त्यासाठी तुम्हाला अजून एकदा सांगून देतो. कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगलं, आजच्या पण सांगतो. हे बघू शकता, कॉट सिस्टम आहे. इकडे किचन आणि तिकडे वॉशरूम बाथरूम आहे. तर एवढंच आहे आणि AC पण आहे. तुम्हाला AC पण भेटून जाते. काल AC लावलेली, एकदम आपली मस्तपैकी झोप झालेली आहे. आता बघायचं कुलाबा किल्ल्याला जायचं. अलिबाग बीचवरती आहे तो. इथून 1 किलोमीटर आहे. मी चालतच जाणार आहे. तर कळेल आपल्याला कुठे काय काय आहे तर अलिबागमध्ये. तर याचं 450 रुपये रेट आहे. इथंच आपल्याला बसस्टँड जवळच भेटून जातं. तर तुम्हाला बाहेर दाखवतो. तर चला. सो गाईज, तर इथे पाठीमागे यांचं काउंटर आहे. लेटेस्ट बाईक्स आणि बॅकपॅकर्स असं यांचं नाव आहे. तर बसस्टँड जवळच आहे. तर इकडे तुम्हाला स्कूटी, बाईक वगैरे, कार वगैरे रेंटवर भेटून शकतात. तर तिथे बघू शकता, हे मालक आहे तिथले. तर थोडी नमस्कार. आपल्या इथे गरजवाडीमध्ये बस स्टँडच्या एकदम शेजारी आपल्या इथे बाईक, कार सर्व प्रकारचे रेंटल भेटतं. हॉस्टेल आहे आपलं. तुम्हाला 4 व्हीलर पाहिजे तर 4 व्हीलर पण भेटेल. नवीन ॲक्टिवा, ज्युपिटर, फसिनो, कोणत्या प्रकारच्या गाड्या पाहिजेत तर सगळ्या प्रकारच्या गाड्या भेटतात आपल्या इथे. प्राइसिंग प्राइसिंग आपल्या इथे वीकडेजमध्ये 500 रुपये ते 1000 रुपयापर्यंत आहेत. विकेंड्सला 600 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत आहेत. आणि 4 व्हीलरचं आपल्याकडे 2000 पासून ते 3000 रुपयापर्यंत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या 4 व्हीलर. बेडचं प्राईस आपल्याकडे 450 ते 500 रुपये असतं. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आपण निघतो इथून अलिबाग बीचसाठी. तर चला. सो गाईज, तुम्हाला बीचकडे जाण्यासाठी बसस्टँड करून इकडे महावीर चौक आहे. ते समोर बसस्टँड आहे. तिकडून इकडे सरळ गेला ना तुम्हाला बीच भेटून जातो. फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. तर मी फक्त बीचवरती बरेचसे बीच फिरलो आहे. फक्त कुलाबा किल्ला बघण्यासाठी मी आलेलो आहे. छोटासा किल्ला आहे. जसं आपल्याकडे आपल्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा दाखवले, पदमदुर्ग वगैरे. पदमदुर्गला नाही, जलदुर्ग बरेचसे मी 4-5 कवर केलेले आहेत. तेवढाच एक पाण्यामध्ये किल्ला आहे. तर सकाळी जाऊया, बघू. सो गाईज, बालाजी मंदिर आहे. मंदिरच्या नंतर हा सिमेंटचा रस्ता लागतो. तर सिमेंटच्या रस्त्यावर जायचं आहे तुम्हाला. तर बघत, तर तिकडून मागून आलो आहे मी सरळच. तर रस्ता आहे. तर मॅप टाकला तर मिळून जाईल तुम्हाला. तर तिकडे समोर बोर्ड लागलेले आहेत. तर बघूया आपल्याला कुठे काय आहे. तर चला. सो गाईज, बघू शकता तिकडे बोर्डावरती 3ऱ्या नंबरवरती समुद्रकिनारा लावलेला आहे. तर थोड्याच 500 मीटरवरती आता समुद्रकिनारा आहे. तर चला, सकाळचे 9:48 वाजलेत. आपल्याला दिवसभर मुरुडला बसेस आहेत. तर बसने आपणच जाणार आहोत. इकडून डायरेक्ट फेरी बोट आय थिंक नसतील. तर बघूया तिथे गेल्यानंतर. सो गाईज, तर फायनली मी आलेलो आहे बीचच्या इथे. तर समोर बोटी चालू झालेल्या आहेत. तर बघूया आता बोटिंगचं. तर मला ATM तर कुठं दिसलेलं नाही बाहेर. गावात ATM होते. आता जवळ ATMने कॅश काढावं झालं मला, कारण कॅशची गरज भासते जेव्हा असल्या जागी येतो आपण. तर बघूया. सो गाईज, तर बीचवरचं पाणी मागं सरकलेलं आहे. बघू शकता तिकडे. तर आता कुलाबा किल्ल्याला जायला बोटिंग नाही, चालतच जायचं डायरेक्ट. तर तिकडून पण पाणी, जेट्टी मोकळी झाली असेल. तर बघू शकता इकडून मागून ऊन पडते. तर तोंड काळं दिसतंय. तर इकडे तुम्हाला घोडे राईड वगैरे, पॅरासेलिंग, ऊंट राईड वगैरे करू शकता. कारण मुंबई इथून जवळ असल्यामुळे लोक इकडे येतात. तर आपण जायचं आहे मुरुडला. काय करायचं आहे ते मुरुडला करायचं तर तुम्ही करू शकता इकडे. जर तुम्ही मुंबईहून आला असेल, तर बाहेरून कुठून आला असेल तर चला. चालतच मी किल्ल्याकडे जातो आहे. तर किल्ला पण दाखवून देतो तुम्हाला. सो गाईज, इकडे बघू शकता घोडागाडीमध्ये तुम्हाला घेऊन जातात. पॅसेंजर टाईप, जसं रिक्षा जाते तसं. हे बघू शकता, हे पूर्ण क्लिअर वाळल्याला माती लागत नाही. पण ज्या त्यांच्या गाड्या जातात, घोडागाड्या किंवा असू द्या, त्या ड्रायविंग 4 व्हीलर असू दे, ते त्याच्यामुळे हे राड झालेले आहेत. तर आता हळूहळू पायावर उडायला चालू झाले.
तर बघूया समोर कोलाबा किल्ला दिसतोय इथं पूर्ण. तर तिकडून पण रस्ता आहे तसा, तुम्ही ड्राय एरियामधून जाऊ शकता. इकडे थोडं थोडं पाणी पण आहे. तर सो गायस, तर समोर एंट्रन्स गेटवरती आलेलो आहे. माझं तिकीट तर घेतलं नाही, सुट्टे पैसे आहेत म्हणून. आता इथं बघू काय करता येते नाही. सो गायस, आपलं तिकीट तर घेतलेलं नाही, कारण मी ऑनलाईन करायला केलंच येते. ते नाव बिव घालून 5 मिनिट लागतात. मग 50 रुपये दिले मी तिकीटाला, पण तिकीट नाही घेतले त्यांनी. तर बघू शकता हा कुलाबा किल्ला हा महान मराठी राजे शिवाजी महाराजांच्या अध्यापतीखाली असणारा अनेक किल्ल्यापैकी एक आहे. तर 18व्या शतकात कुलाबा येथे आरमाराचे प्रमुख केंद्र उभारले गेले होते. तर इतिहास आहे, तुम्ही वाचून घ्या. तर बघू शकता इकडे खायला वगैरे तुम्हाला भेटून जा. सो गाइस, तर मी किल्ला दरवाजाच्या डावीकडे चालू करतोय, कारण इथून तटबंदीवरून फिरायला जातं. तर या किल्ल्यावरती एकूण 17 बुरुज आहेत आणि 900 फूट व वर्षभूमी 350 फूट इतके असून त्यात 17 बुरुज. उंची सांगितले मित्रांनो 350 फूट. इथे बघू शकता इकडं हा पहिला बुरुज आहे दरवाजावरती. इथे तोफा वगैरे आहेत. तर खूप गरमी आहे, अगोदरच गरमी, उन्हाळा एप्रिल महिना चालू आहे. तर बघू शकता इथे असा नजारा आहे. सो गाइस, तर या 2 तोफा आहेत तिकडे. तर इथे 3 बुरुज सुरक्षित आहेत, या माहिती फलकावर आहे. तर बघू शकता ह्या छोट्या तोफा आहेत, या पूर्ण किनाऱ्यापर्यंत जाईल एवढ्या पल्ल्याच्या असतील आय थिंक. सो गाइस, तर तुम्हाला किल्ल्यावरती लोक पण राहायला भेटतील आणि बघायला भेटतील. तर तुम्हाला इथे खायला सुद्धा भेटेल. तर फ्रूट चाट वगैरे खाऊ शकता तुम्ही. कलिंगड, अननस, ते स्वीट ॲपल, ह्याचं तमिळनाडूचं ते पाणी असतं ते सारखं तुम्हाला, आवळा, जांभूळ. तर मी आत्ता जस्ट कलिंगड खाऊन आलेलो आहे. तर जाऊया बघूया पुढे किल्ला. तर इकडे बघू शकता बोटी वगैरे थांबले, तर कपल्स वगैरे आलेत फिरायला. तर सो गाइस, इकडे बघू शकता राहण्यासाठी वास्तू सैन्याच्या. तर इकडे बघू शकता चोरमार्ग आहे, जो की समुद्रात जात असेल. तर इकडे सगळे आहेत थोडेफार अर्ध्या अवस्थेत. तर त्या टायमाला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला किल्ला असं म्हटलेलं आहे. इकडं मंदिर आहे समोर. इकडं आता पाण्याचा तलाव आहे. तर बघू शकता हिरवंगार पाणी आहे तलावामध्ये. तर स्वच्छता नाही आहे का, इथं कासव वगैरे आहेत. मोठा कासव दिसला मला, एक असला मोठा कासव. तर इकडे बघू शकता इकडे आहे किल्ला भरपूर. तर दमछाक थोडीफार होते उन्हाळा असल्या कारणाने. तर कधी आला तर फिरायला डिसेंबर जानेवारीमध्ये या, तेव्हा थंड असतं. तर उन्हाळ्यात समुद्रकिनारी जास्तच गरम होतं. तर मी एकदा सिंधुदुर्ग किल्ल्याला आलतो, तेव्हा पण खूप उन्हाळा होता. चापा ऊन लागायचं. तर आता पण तेच हालत आहे. तर इथं आपण आता मुरुडाला जायचं आहे. तर मुरुडला पण असंच असणार आहे. तर समुद्राचं थंड वारे येते, पण उन्हाळा लागतोय. बघू शकता त्या तिथे एक बाई तटून पडलेली आहे. तर बाई नाही, मुलगी आहे. तर गवतात घसरून पडले रापदिशी. तर चला. सो गाइस, तर मस्त नजारा किल्ल्याचा. तर बघू शकता इकडं काळा खडक आहे, उघडलेला आहे. जेव्हा पाणी मोठी येते समुद्राला पावसाळ्यात किंवा जून महिन्यात, तेव्हा भरगच्च भरलेलं असतं. बघू शकता इकडे लाटा धडकलेल्या आहे. तिकडे मासेमारी वगैरे होते. तर बघूया आपण हळूहळू. निम्मा किल्ला बघितलेला आहे, तर निम्मा बाकी आहे. त्या तिथे हनुमान मंदिर दिसते तुम्हाला. गाइस, जर तुम्हाला इकडे बाहेर जायचं असेल तर तुम्ही मागच्या दरवाजाने जाऊ शकता. तुम्ही मागच्या दरवाजाने येऊ पण शकता जर तुम्हाला तिकीट काढायचं नसेल तर इकडे मी जातोय मंदिरात उतरण्यासाठी. तिथे असतील पायऱ्या. तर बघू शकता इकडे बाहेर जायचा मागचा दरवाजा आहे. 2च दरवाजे आहेत, तर एक पुढून एक मागून. तर बघू शकता इकडे झाडे वगैरे आहेत. तर एवढं पाणी इकडे चढत नाही. तर किल्ल्याच्या तटबंदीला वरती पाणी येत नाही, म्हणून इकडे झाडे वगैरे आहेत. तर
इकडे खेकडे वगैरे पकडले जातात या राडीमध्ये खडकामध्ये. तर टोपी का सरळ बसत नाही, तर इकडे फोटो वगैरे काढू शकता तुम्ही मस्तपैकी. तर या मंदिरात दर्शन घेऊया. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर चलो. तर गाइस, तर तिकडे पाठीमाग आहे गणपतीचं मंदिर आणि हे आहे महादेवाचं मंदिर. तरी ते आपण दर्शन घेतलोय. आपण आता गेट जवळ आलेलो आहे. समोर गेटवरून डायरेक्ट रस्ता आला तर समोरच्या गेटपासून शेवटच्या गेटपर्यंत तुम्हाला सरळ रस्ता आहे. तुम्ही तटबंदीवरून आला तर तुम्हाला पूर्ण किल्ला फिरू शकता. तर बघू शकता इकडे गेट आहे आणि इथं मधातच एक अप्सरा जलाशय आहे आणि तिथे गणपती मंदिर आणि महादेव मंदिर आहे. सो गाइस, तर इकडे 12च्या पुढे भरती येते बोलले. तर इकडे अजून पॅसेंजर नाहीत घोडागाडीला. तर मी चालत जातो. अजून लोक जात आहेत येत आहेत, तोपर्यंत मी निघून जाईन तिकडे. तर बघू शकता इकडे हा किल्ला संपत होऊन चाललो आहे आपण आता. इथून जायचं आपल्याला मुरुडला भरपूर बसेस आहेत तिथून. तर तिकडे एक ब्रुज किंवा एखादा किल्ल्याचा भाग आहे, तिकडे पण तुम्ही जाऊ शकता. तर आता मी चाललो आहे, तर चला. सो गाइस, तर आपण चाललो आहे. तर पाण्याची खिचखिच कमी झालेली आहे. तर इकडे खेकड्याचे बारके पिल्ले वगैरे बीळ काढताय. तर मित्रांनो, तुम्हाला बीच समोर रूम सुद्धा भेटू शकतात. तिकडे बघू शकता रूमचे बोर्ड वगैरे लागले आहेत, पण प्राइजेस 2000च्या वरती. एवढंच लक्षात ठेवायचं, कारण कायम गर्दी असणार. मुंबई पुण्याचे लोक भरपूर येतात तिकडे. तर बाहेरून सुद्धा येतात जे जॉबला आले ते. तर आपण अलिबाग सोडतोय, निघतोय पुढे. तर चला, बसस्टँड दाखवतो तुम्हाला, बस दाखवतो मुरुडची आणि नवीन प्रवासाला सुरुवात करूया. सो गाइस, तर मी आलो आहे 11:45 तर बघूया मुरुडची बस. तर समोर अलिबाग बस स्थानक आहे. तर छोटंसं आहे, एवढे बस स्थानक चांगले नाहीत, बसायला वगैरे सोय नाही. इकडे कोकणात सगळीकडे तसंच आहे. तर कोकणची लालपरी म्हटलं जातं, पण लालपरीची व्यवस्था इकडे खास नाही, गाड्या भरपूर. तर चला बघूया. गाइस, तर फ्लॅट क्रमांक 7 वरती मुरुड रेवदंडा आग्रावाला बस लागतात, बघू शकता. तर इकडे आपल्याकडे जायला पंढरपूर साताराच्या बसेस लागतात. तर डायरेक्ट तिथून अलिबागला बस नाही. तर इथं थांबतो मी, बघूया. बस तासी एक आहे, मी ऑनलाईन बघितलेला आहे. तर बघूया किती वाजता येते. तो गाइस, तर मुरुडला 12 वाजता बस आहे आणि आता 11:15 टाईम झालेला आहे. तेवढ्या टायमात मी थोडा उसाचा रस पिऊन येतो. मी कलिंगड खाल्ले 2 प्लेट आणि लिंबू सरबत पिलेलो आहे. लिंबू सरबत काय समुद्राच्या पाण्याने केलं तर मला बरोबर लागत नाही, तर उसाचा रस पितोय आता. तर थोडंफार थंडच खायचं, जास्ती हेवी मासे वगैरे खाल्ला ना गरमीत आणि जर जास्त हीट होते माशाने. तर सकाळी 6 वाजल्या जाऊन संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इथून मुरुडला बसेस आहेत. तुम्ही MSRTC बस टाईमटेबल अलिबाग सर्च केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटवरती भेटून जातं सगळ्या बसचं टाईमटेबल. तर चला, इथं आहे बघू शकता नवनाथ रसवंती ग्रह. सो गाइस, तर मी उतरलेलो आहे इथे बस स्टँडवरती. बस स्टँड म्हणजे मध्येच उतरलेले आहे. बस डेपो पुढे लांबोले सगळेजण इथेच उतरतात. शेवटचा स्टॉप मला वाटलं इथे रूम वगैरे भेटतील. तर बघूया आता रूम कुठे भेटतील, काय विषय. तर चला. सो गाइस, तर मी चाललो आहे मुरुडच्या गल्लीतून राजापूरच्या रस्त्याकडे. इथे समोर ब्रिज इकडे विक्रम भेटतात बोलला तो. बीचच्या जवळ रूम वगैरे घ्यायचं. तर बसस्टॉप इकडे लांब आहे, तिकडं वेगळीकडे बसस्टॉप आणि जंजिरा किल्ल्याला जायचं वेगळीकडे आहे. तर रूम महाग भेटली का भेटेना, तर मी राहणार आहे. तर चला बघूया.
सो गाईस तर मी बीचच्या समोर थांबलो आहे. तिकडे रूम नाहीत बोलते, तर मला पण कंटाळा आलेला म्हणून मी इथं आलो आहे साई पॅलेस हॉलिडे होमच्या इथे. ही रूम आहे, डबल बेड, सिंगल बेड 1000 रुपयाला पडते. कारण ग्रुपने आलो तर कमी पडते, का सिंगल आल्यामुळे महागात पडतं 1000 रुपये. 1200 बोलले, मी 1000 बोललो तर कमी बोलायला पाहिजे होतं, पण जाऊ दे आता काय करणार. बघू शकता ही रूम आहे. तर ह्याचं टॉयलेट इकडं आहे, बघू शकता. तर आता रजिस्ट्रेशन करतो आणि इथंच थोडा वेळ बीचवरती थांबतो. बघूया, थोडं फ्रेश होऊया. सो गाईस तर मी फ्रेश झालेलो आहे. बघू शकता किती गोरापान दिसतोय मी. तर आता चाललोय मी थोडं जेवायला. भूक लय लागले, सकाळी छटछूट खाऊन बास झालेला आहे. आणि ही रूम बघून मला काय इथे एकटं आलेलं भगवाना झाले. म्हणजे एखाद तिघं चौघं तर असलास तर बरं झालं असतं. तर उगाच पैसे वायपट गेल्यासारखं वाटते. नेक्स्ट टाइम कम विथ अनदर पर्सन. तर सो गाईस तर बघू शकता एकदम मस्तपैकी वारे येते. थंड गरम वारे येते. आणि इकडे मुले क्रिकेट खेळत आहेत. इकडे पण तुम्हाला घोडे वगैरे रायडिंग करायला भेटू शकतात. तर इकडे किल्ल्याला जायला रस्ता नाही, किल्ला तिकडं आहे डोंगराच्या पलीकडे. तर उद्या इथून मला रिक्षा किंवा काहीतरी म्हटला तो वेगळेच टमटमला दुसरंच नाव आहे, तर त्याच्याने जायचं. तर बघू शकता इकडे काय लिहिले, काहीतरी दिले आयटमचं नाव. तर चला. सो गाईस तर जस्टच आपण पाठीमागे पाणीपुरी खाल्लेली आहे. आता थोडंसं जेवणाचं करूया का नको असं वाटते, पण थोडं बघायला पाहिजे, काय तर खायला पाहिजे. इकडे हॉटेल एवढे नाही, तिकडं आहे फ्राय वगैरे, ते मच्छी फ्राय बघूया का. तर नाही को आहे बदाम शेक 40. सो गाईस तर मी बसलो आहे बनाना राईडच्या ह्याच्यावरती. तर इकडे बघू शकता बारक्या मुलांसाठी कार वगैरे आहे. तर मला फुल एन्जॉय करताय. तर मी पण एन्जॉय करतोय मस्तपैकी, वारे येते. तर बोटिंग वगैरे नाही इकडे, तर सकाळी बोटिंग चालू होईल. आणि जेवण आता हॉटेल चालू आहे, संध्याकाळी 6च्या पुढं हॉटेल चालू होतील. तर जेवण करायचं नंतर आता फालुदा आणि पाणीपुरी खाल्लो पिलो मी. तर व्लॉग खूप लांबता होतोय, कारण अलिबागचा व्लॉग मिक्स याच्यात. तर हा व्हिडिओ इथेच संपू. काय अडचणी असल्यास तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर दोन्हीकडचं सांगत नाही मी, अलिबाग आणि मुरुडचं राहायचं, खायचं, प्यायचं. तर अलिबागवरून मुरुडला यायला मुरुडच्या बसेस किंवा बाहेरच्या बसेस येणाऱ्या त्याच बसेस इथे येतात. तर मुंबई पुण्यावरून येणाऱ्या बसेस इकडे येतात. त्यासाठी तुम्हाला थोडा उशीर लागू शकतो. तुम्ही वेगळा कुठला पर्याय नाही, तर बसनंच यावं लागतं. त्यासाठी तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तर संपूया हा व्लॉग इथेच मुरुडच्या बीचवरती. तर व्लॉग आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.